नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा विषय आपला असा आहे मित्रांनो की काही नवीन शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की समजा आता आपल्याला जर एक शेळी पाळायची म्हटलं तर तिचं वार्षिक उत्पन्न किती होणार। तर एका मित्राने आपल्या शेतकरी भावाने मला कमेंट टाकली होती की भाऊ त्याच्यावर तुम्ही एक व्हिडिओ टाका की समजा आपण एक जर शेळी सांभाळली तर तिचं वार्षिक उत्पन्न किती भेटेल आपल्याला, अशा पद्धतीनं तुम्ही एक व्हिडिओ बनवा। तर त्या टॉपिकवर आपला नवीन व्हिडिओ आहे मित्रांनो आजचा, की एका शेळीपासून वार्षिक उत्पन्न किती भेटेल आपल्याला। तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला सांगतो की शेळी ही 5.5 महिन्याला वेते, म्हणजे 14 महिने धरा, 14 महिन्यात 2 वेळेस शेळी जणते, तसे 5.5 महिन्यालाच जणते गावरान शेळी। हे बघा, तर आपण धरले 14 महिने, 14 महिन्यात 2 वेळेस वेती ती। तर त्याच्यामध्ये आता गणित लावायचं म्हटलं तर सुरुवातीला शेळीला जणल्याच्या नंतर पण एक 40-45 दिवसाच्या नंतर शेळीची क्रॉसिंग होते, शेळी माझ्यावर येते। त्याच्यानंतर एखाद दिवस 2 महिने पण लागू शकतात। त्या पद्धतीनं जर लावलं तर आपल्याला 14 ते 15 महिने, 14 महिने धरा 2 वेते व्हायला। 2 वेते म्हणजे आता एका वेतेला एक शेळी 2 किंवा 3 किंवा 4 पण देऊ शकतात पिल्ले। सरासरी 2 पिल्ले तर सहज देतात शेळी, गावरान शेळी आपली। बाकीच्या शेळ्यांचं जर धरलं सोजेत, सिरोही, जमनापरी हे जे म्हणलं तर ह्या अवंतर जाती यांना जास्त कालावधी लागतो या गावरान शेळ्यापेक्षा, यांना वेळ जास्त लागतो हिटवर येण्यासाठी यासाठी। तर त्याच्यापेक्षा आपली जी गावरान शेळी आहे ही लवकर माझ्यावर येऊन हिचं लवकर गाभण काळ मध्ये रूपांतर होतं, त्याच्यामुळे आपण 14 महिने धरलेले। आता त्याच्यानंतर मित्रांनो आपण धरले 14 महिने, 14 महिन्याचं गणित लावू आपण, वार्षिक लावल्यापेक्षा समजा 14 महिन्याचं गणित। तर 2 बकरं जर म्हणलं तर एका वेत्याला 2 बकरं जर दिले एका शेळीनं तर 2 वेत्याला त्याचे 4 बकरं होतात। आता त्याच्यामध्ये धरा 2 पाठी आणि 2 बोकड, एका वेत्याला समजा 2 पाठी देईल किंवा पाठबोकड देईल, दुसऱ्या वेळेला पाठबोकड किंवा 2 बोकड दिला। अशा पद्धतीनं आपण 2 पाठी आणि 2 बोकड धरली। चांगल्या पद्धतीनं जर नियोजन केलं मित्रांनो, बकराचं खुराक वगैरे व्यवस्थित जर ठेवलं तर बकरं 5 महिन्यामध्ये खूप काही चांगल्या क्वालिटीचे होतात। 5 महिन्याच्या नंतर ते बकरं आपल्या पाठी कमीत कमी 5-5 हजारापर्यंत जातात। आणि बोकडांची किंमत जास्त असल्यामुळं बोकडं आपण जवळपास 7-7 हजारापर्यंत धरली, कारण की 7 हजारापर्यंत बोकड 5-5.5 महिन्याचा जातोय। चांगली जर सोय ठेवली तर त्या प्रकारे आपल्याला त्यांचं नियोजन पण करावं लागेल, खुराकाचं याचं चांगल्या पद्धतीनं। आणि एक शेळी असल्याच्या नंतर खुराक पण आणि सोय पण चांगल्या पद्धतीची होतीये। एका शेळीचा आणि 4-5 शेळ्याचा बरंच काही डिफरंट आहे मित्रांनो। एका शेळीला आपण कुठं पण फिरू शकतो, चाऱ्याचं नियोजन पण चांगल्या पद्धतीनं करू शकतो। तर ह्या 2 बोकड्याचा 2 पाठीचे जर धरलं आपण, एका पाठीची प्रत्येक पाठीचे 5,000 रुपये धरलं, म्हणजे 2 पाठीचे 10,000 रुपये झाले मित्रांनो। आणि बोकडचे धरले आपण 7,000 रुपये, तर 2 बोकडचे झाले 14,000 रुपये, म्हणजे 24,000 रुपये आपलं वार्षिक उत्पन्न शेळीपासून 14 महिन्यात धरा, 14 महिन्यामध्ये आपल्याला 24,000 रुपये हे एक शेळी आपल्याला देऊ शकते। चांगल्या पद्धतीने जर नियोजन लावलं तर, तुम्ही जर एवढं लक्ष नाही दिलं तर मग थोडं कमी जास्त होऊ शकते याच्यामध्ये। तर याच्यामध्ये आपण बाकीचा काही खर्च लागत नाही, एक शेळी असल्यामुळं तुम्हाला शेडचा खर्च लागत नाही। तुम्ही लसीकरण केलं तर केलं, नाही केलं त्याचा काही विषय नाही, फक्त तुम्हाला खुराकाचा खर्च इथं तुमच्या पद्धतीनं लावावा लागेल। खुराकाचा काही एवढा खर्च नाही, आपल्याकडे धान्य असतंच, काही काही पडलेलं असतंच घरी,
गहू असतात, मका असते, थोडंफार सोयाबीनचं हे असतं, काही काही असतं चुरी चारी, ते पण आपण चारून त्यांचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीनं करू शकतो. आणि वार्षिक उत्पन्न आपल्याला 24 ते 25 हजार रुपये सहज मिळू शकते एका शेळीपासून. एक शेळी ही तुम्हाला 1 एकरला भारी मित्रांनो. तुम्ही कधी हिशोब लावा कशी भारी. तुम्हाला सांगू का, 1 एकरमध्ये आपण कोणतं जरी पीक घेतलं तर त्याच्या मागं आपल्याला खूप खर्च आहे. पहिलं सुरुवातीला शेळीचा खर्च फक्त गुंतवणूक आहे. तुम्हाला सुरुवातीला थोडीफार गुंतवणूक आहे, 10-12 हजार रुपये गुंतवणूक. त्याच्यानंतर हे पैसे ती तुम्हाला एका वर्षात रिटर्न करून ती रिटर्न नाही करते, डबल करून देते तुम्हाला. आणि शेळी तुम्हाला तशी राहते. तुम्हाला शेतीपेक्षा एक शेळी म्हणजे 1 एकर शेतीला भारी आहे. तुमच्या 1 एकर शेतीमध्ये तुम्ही खर्च करून तुम्ही राबवून तुम्हाला 25 हजाराचं इन्कम तुमच्या वाट्याला येत नाही. तुम्ही हिशोब लावून बघा मित्रांनो. शेळी पालन म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं आहे. एका शेळीचं आपण तुम्हाला आज गणित सांगितलेलं आहे. हे गणित एकदम तुम्ही पण करून बघा, ट्राय करून बघा. कोणत्या शेळी पालकाला विचारून बघा. एका शेळी 14 महिन्यामध्ये तुम्हाला इतकं उत्पन्न देते. शेतीमध्ये तुमचा खर्च नाही लावणार तुम्ही. तुमच्या दोघांचा जोडीचा खर्च नाही लावू शकत. शेतीमध्ये जोडीचा खर्च जर लावला, सर्व बैलाचा हिशोब जर लावला, तर तुम्हाला त्याच्यामध्ये 20 ते 25 हजाराच्या वरती इन्कम राहत नाही 1 एकरमध्ये. त्याच्यामुळं तुम्हाला या पद्धतीनं एका शेळीच्या नियोजनाच्या पद्धतीनं एक शेळी ही 1 एकरला भारी आहे मित्रांनो. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने एकतर शेळी पाळून हा शेतीला जोड व्यवसाय म्हणून चांगल्या पद्धतीचा आहे. आजचा विषय फक्त एवढा, एका शेळीपासून वार्षिक उत्पन्न किती भेटणार, यामुळं मी तुम्हाला हा व्हिडिओ टाकलेला आहे. एका मित्राची कमेंट आली होती मला, त्याच्यामुळं मला हा व्हिडिओ टाकावा लागला मित्रांनो. शेळीचं कशी गणित लावलं तर शेळी पालनामध्ये आपण लॉस येऊ शकत नाही. एका शेळीपासून आपण खूप काही चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेऊ शकतो. कधी आणि आता विचार करा मित्रांनो, 600 रुपये किलो मटण होतं, 650 रुपये, काही ठिकाणी 700 रुपये किलो मटण भेटून राहिलं. याच्या काही दिवसांना हेच मटण तुम्हाला 1000 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे मित्रांनो. त्यावेळेस बोकडाचा आणि शेळ्याचा काय भाव असेल हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने एकतर शेळी पालन करावे अशी माझी इच्छा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीचे असे व्हिडिओ बघायला भेटतील. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान मित्रांनो.